सुनीता, आज पोरं दिसत नाहीत. आज किती तारीख आहे? काका, आज 3 तारीख. होय काय? ध्यानातच राहत नाही बघ. आम्हाला इथं सगळे दिवस एकसारखंच. काहीतरी सांग काका, तारीख विसरलात? काका, अहो देशमुख काका, मी या मुलांना या आश्रमात कशासाठी आणते की त्यांनी चवळून बघावं. हे जजबा किती दुःखी असतात की याशिवाय कोणत्या आई वडिलांवर येऊ नये. या मोठ्या माणसांना तर काही कळत नाही, पण हे लहानपणापासूनच शिकवलेलं बरं. म्हणूनच तर मी इथं आणते या मुलांना. यांना शिकवावं. श्रुती, श्रुती, आवडलं का? आवडते काका पसारा? कोणतरी नवीन दिसतंय. काका, आश्रमात कोण नवीन आलंय का? होय, मी पण पहिल्यांदाच बघतोय. राम राम पाहुणं, नवीन दिसताय. होय, राम राम. कालच आलो तू इकडे 2-3 दिवसासाठी. होय काय? बरं. नमस्कार काका. नमस्कार. नवीन आलात का आश्रमात? हो, कालच आलो तू इकडे नवीन, फक्त 2-3 दिवसासाठी. बरं, चला निवांत बसून गप्पा मारूया. बसा. काय म्हटला? 2-3 दिवसासाठी? होय, तुम्ही काय पिकनिकला आलाय काय? 2-3 दिवसात घरला जायला? नाही, माझ्या मुलाला ना नवीन घर घेतलंय ना शिफ्टिंगसाठी, म्हणून पाठवलं इकडे. अहो, इथं आलेला माणूस माघारी जात नसतं, पण मी माघारी जाणार आहे. त्याला कोणी न्यायला येत नाही, साधी चौकशी करत नाही.
आम्ही आहोत ना सोबत. घ्या गरम गरम चाय. काका कशाला काळजी करतात, आम्ही आहोत ना सोबत. बघा पवन, सगळी सांगते ती तरी तुम्ही ऐकत नाही राव. चालतं देशमुखराव. जावा बघू तुमच्या पोराला यात फोन. हॅलो हॅलो. हा बाबा, 1 महिना झाला आतापर्यंत तुम्हाला घ्यायला नाही आला. बाबा मी ऑफिसच्या कामामध्ये बिझी आहे, तुम्हाला नंतर कॉल करतो. काय काय म्हटलं तुमचं लाडका पोरगा? म्हटलं का मीटिंग मध्ये आहे. सगळी पोरं असंच सांगते ती, मी मीटिंग मध्ये आहे. आता नसतो येत न्याला. असं काय बोलू नका, माझा मुलगा येणार मला न्यायला. लय कामात बिझी असतो तो. किती सांगितलं तरी म्हातारा ऐकतच नाही बाबा. मनातच खरं करतंय. लय झाली दिसतंय. जेव्हा कळेल ना तेव्हा लय रडल. काय पण म्हातारा बोलत नाही तो. माझा मुलगा येणार मला न्यायला. लय कामात बिझी असतो तो. येणार माझा मुलगा न्यायला. लय कामात बिझी असतो तो. काय मावशी, बऱ्या आहात ना? हो बरी आहे मी सुनीता. तू कशी आहे सुनीता? मी पण बरी आहे काकू. काय आशा मावशी, बऱ्या आहात ना? हो ग मी बरी आहे, पण मला घरची खूपच आठवण येते. कशाला आठवण करतात? आम्ही आहोत ना. आम्ही तुमच्या घरच्यांसारखेच आहोत काकू. टेन्शन नका घेऊ. काय पवार एकच बडबडताय? मुलाची आठवण येते देशमुखराव. हाय का अजून घरचंच घेऊन बसलाय? होय. आता नाही येत त्याला. मला पण तसंच वाटतं देशमुखराव. अहो माझा पण मुलगा असंच म्हटलं होता. बाबा 2-3 दिवसात घेऊन जातो. अजून घेऊन गेला नाही बघा. मी त्याच्यासाठी इतकं कष्ट केलं आणि तो म्हणतोय आश्रम भारी आहे. देशमुखराव माझा पण मुलगा विचारला असेल मला. लावा माझा तर विसरलाच. तुमचा विसरला नसता तर आला असता न्याला. लावा बघू एक फोन. सुनीता फोन दे ग. घ्या काका. कोणाला फोन करायचा आहे? त्यांच्या पोराला फोन लावायचा आहे. धरा. हॅलो 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 हॅलो. महेश कुठे आहे? बाबा महेश आंघोळीला गेलाय. 1 महिना झाला आतापर्यंत महेश मला घ्यायला नाही आला. बाबा तुम्हाला कायमचं सोडले तर का फोन करतात? का मला इकडे कायमचं सोडले का? इथं परत फोन करू नका. ठेवा. मी ना काय केलं मला इकडे आणून कायमचे सोडले? का मला इकडे कायमचे सोडले? अरे देवा मी काय करू? काय झालं पवार? काय झालं? माझ्या मुलांना इकडे आणून सोडून दिलं. तुला गेल्या वर्षापासून समजावत होतो राव. तू समजत नव्हता. मी नाही समजत होतो. आता झालं गेलं
असते ती आपण विसरू शकत नाही पवन. लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, नोकरीवर लावलं, असे दिवस दाखवले. नको पवन, आता झालं गेलं विसरून जा. पोटाचा गोडा होता कसं विसरू. रडू नका काका, रडू नका. बघितलं का देशमुख काका, पहिलं पाऊल टाकताना ज्यांनी आधार दिला, पहिलं अक्षर लिहायला शिकवलं, रडताना हसवलं, पडताना उचललं, तेच आई वडील वय झाल्यावर या मुलांना उचलतात. वय सुनीता, आजकालची पोरं तशी आहेत. रडू नका पवार. मनावर खूप त्रास होता देशमुखराव. रडू नको आता, झालं गेलं विसरून जा. सगळ्यांनी गप्प बसायचं. आजच्या आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही.
बाबू चला लवकर, किती उशीर करताय? चला पटापटा. अगं भेट आजी आजोबांना. कोण आले आज भेटायला? आजी आजोबा, ही आर्या. आज हिचा वाढदिवस आहे. आर्या, आजी आजोबांना नमस्कार कर. सुखी राहा पोरी. सुखी राहा पोरी. अगं बाई, किती गोड आहे. थांब हा, तुझ्यासाठी गंमत आणली आहे. हे बघ. अगं बघू बघू गंमत. फक्त तुझ्यासाठीच आणली आहे हा. हो थांबा. अच्छा, काल मी मागितले तर मला लाडू संपले. हो मग मला माहिती होतं की आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले. बस हा पोरी, हे घे. ओ माय गॉड, माझी आजी पण असंच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना, मला आजी तर नाही आठवत, पण तिच्या हाताची चव आठवली. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. पण माझी मग बोलते माझे आजी आजोबा देवाघरी गेले. एक आज तुला सांगतो पोरी, बस. ते देवाच्या घरून जेव्हा ती लक्ष ठेवत असतील. तुम्हाला नाचपाची आठवण नाही येते ना? खूप येते. असो हा कावेरी असो. अगं सुनीता, दर महिन्याच्या 7 तारखेला असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते. नाहीतर आम्ही केव्हाचेच वर गेलो असतो. शांत बसा, आधी मी जाणार. अजिबात नाही, आपल्या गाड्याला आधी मी जाणार. आपलं असं काय ठरवलं? आधी मी जाणार. माझं वर बोलणं झालंय हा. माझं पण वर बोलणं झालं. आधी मी जाणार. नाही मी जाणार. मी जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय म्हणतील? हे आजी आजोबा किती मदत करतात. अगं सुनीता, तुला सांगतो, कधी भांडण, कधी रुसवा, हा जमतात टाइमपास आणि जगण्याला निमित्त. इथे बघ पोरी, असते का पोरी? माझी आजी पण माझं तोंड असाच पुसायची. अरे पोरी, साऱ्या जगात कुठंही जा, बापाच्या कौतुकाची थाप आणि आईच्या पत्राचे माप सारखेच असते पोरी. तुटलेल्या लाकडावर हळूच पापडी बसावं, तसं होतं बघा तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणता ना तुला आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं आर्या, तुला कसं माहिती आहे? माझा डॅडा म्हणतो. डॅडा म्हणतो? तू कुठे राहतेस पोरी? तो महाडचा गणपती आहे ना, त्याच्या मागे मी राहते. महाडचा गणपती? अगं कावेरी, मला वाटतं आपली नातच आहे. हो, मला पण वाटते आपली नात आहे. चला विचारू. अरे पोरी, त्या डॅडाचं नाव काय? आर्या विजय शिंदे. आर्या विजय शिंदे? मी विठ्ठल शिंदे. म्हणजे तुम्ही म्हणते आजोबा, आजी, 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 आजोबा. तुम्ही मला सोडते का आलात? जेव्हा मी गार्डन मध्ये खेळायला जायची, तिकडे सगळ्यांचे आजोबा यायचे. त्यांना बघून मला तुमची आठवण यायची. आम्ही स्वतः नाही आलो पोरी. असो हा कावेरी, असो. थांबा प्लीज, तुमचा फोन भेटेल, मला डॅडाला फोन करायचा आहे. हे घे आर्या. हॅलो डॅडा.
भेटल्या आहेत. तू एवढं मोठं मोठं का बोलत नाही? आजी आजी नको रडू आर्या, नको रडू बाळा. मुलं पालनाघरी ठेवणे आणि आजी आजोबांना वृद्धाश्रमात ठेवणे ही तर तुझी मजबुरी असेल. जर तुला मला भेटायचं असेल तर पहिले आजी आजोबांची परमिशन घे, तरच मला भेट. बाय. आजी आजी आर्या 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 नको बोलूस माझ्याशी. आर्या मी ना तुझ्याशी खूप खोटं बोललो, आम्हाला माफ कर. आई बाबा आम्हाला माफ करा. आता आपण आजी आजोबांना इथे नाही ठेवायचं, आपल्या सोबत घरी घेऊन जायचं. हो आर्या, आजी आजोबांना घरी घेऊन जाऊया. आमची चूक आम्हाला कळाली. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं तिथे घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं तिथे घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. आर्या खुश आहेस ना आता? हो मी खूप खुश आहे. मला आजी आजोबा भेटले, आता मी त्यांना घरी घेऊन जाणार. चला आजी आजोबा. टीचर तुम्ही का आलात तिकडे? आम्ही तुमची खूप वाट बघितली. का गं, काय झालं? त्या शेजारचे आजी आजोबा मला मिठी मारून खूप रडले. मला ना आश्रम आवडलाच नाही. मला पण हा आश्रम आवडला नाही. टीचर तुम्हाला माहिती का, ते शेजारच्या आजी आजोबांना त्यांची नातवांची खूप आठवण यायची. टीचर मी माझ्या आईला सांगणार आहे की आपल्या आजी आजोबांना इकडे नको पाठवूस. मी पण सांगणार आहे, तू आजी आजोबांना इकडे नको पाठवूस. हो मुलांनो, तुमचं बरोबर आहे. फूल एकदा उमललं की पुन्हा उमलत नाही. फूल एकदा उमललं की पुन्हा उमलत नाही. एकदा जन्मलं की पुन्हा जन्म नाही. एकदा जन्मलं की पुन्हा जन्म नाही. हजारो लोक भेटतील जीवनात, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा भेटणार नाहीत. हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा भेटणार नाहीत. आई बापाला जिंदगी जाने काया, काया जिरवली तुझ्या शिरावर, धरली कृपेची छाया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. 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 मनाला चटका देणारी समाजातील वास्तव आपल्यासमोर ह्या बाल कलाकारांनी खूप सुंदर अभिनयाने सादर केलं. परत एकदा जोरदार टाळ्या आपण ह्या सर्व बाल कलाकारांना